नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे श्रावी सायन्स चॅनलवर। आजची रेसिपी आहे पावभाजी। आम्ही आज घरी केली आणि बघू शकताय पावभाजीला कलर इतका भन्नाट आलाय। रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी आपण 4 बटाटे घ्यायचे आहेत, 2 टोमॅटो, 1 वाटी मटार, 1 वाटी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून फ्लॉवर घेतलेले आहेत, 1 वाटी, 1 शिमला मिरची आणि अद्रक लसूण आणि 3 कांदे आणि खाण्यासाठी लिंबू। आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। पहिल्यांदा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, 1-2 पाण्यामधून त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला ते डायरेक्ट कुकरमध्येच घालायचं आहे। सो 2 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला थोडंसं कट करायचं आहे छोटे छोटे तुकड्यांमध्ये। तुम्ही हाफ करू शकता जर छोटे असतील, खूप साईजने मोठे असतील तर तुम्ही 1-2-3 भाग करू शकता। आता आपण कुकर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट बटाटा घालायचा आहे, नंतर मटार घालायचे आहेत आणि फ्लॉवर ॲड करायचं आहे। मी इथे हे 3च व्हेजिटेबल्स वापरले आहेत। तुमच्याकडे जर गाजर असेल, बीटरूट असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता। सो ते क्लीन करून आत्ताच तुम्ही कुकरमध्ये ॲड केलं, सो ते पण व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये ॲड होतात। आता त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं, थोडंसं भाज्या वाफेवर शिजवण्यासाठी, थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर अर्धा चमचा हळद घालायची। त्याच्यानंतर आपल्याला ते गॅसवर ठेवायचं आहे आणि 1-2 ते 3 शिट्ट्या मंद आचेवरती आपल्याला काढायचे आहेत। आणि अशा प्रकारे आपण आता कुकर जर आपण लावला सो आपली अर्धी तयारी इथेच होते। आता नेक्स्ट आपण फ्राईंगसाठी काय तयारी करायची आहे ते करायचं आहे। सो कांदे आपण इथे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। मी रेग्युलरली धुवूनच घेते कांदे। जेव्हा आपण त्याचे वरचे टरफल काढतो त्याच्यानंतर धुवायचे स्वच्छ, कारण की त्याच्यामध्ये ब्लॅक थोडंसं खूप लागलेलं असतं त्याच्यावरती। सो असे मी चॉपर माझ्याकडे आहे पिजनचा, सो मी सगळे त्याच्यामध्ये थोडे थोडे केवढे बसतात तेवढे ॲड करून सगळे मी चॉप करून घेतले। कांदा चॉप करून झाल्यानंतर आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे, पावभाजी करायला घ्यायची आहे। इथे लागलीच माझे कांदा कट करून होईपर्यंत माझे कुकर पण शिटी झाले। सो माझं अर्धं काम इथेच झालेलं आहे पावभाजीचं। आणि पावभाजी करणं हे खूप सोपं आहे, कारण की व्हेजिटेबल्स आपण एकत्रच जर लावले ना कुकरमध्ये तर सगळे व्हेजिटेबल्स मिक्स होतात आणि त्याचे चांगलं आपण स्मॅश करून नंतर ते यूज करू शकतो। आता कढई ठेवली आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये बटर पण ॲड करू शकता। आता त्याच्यामध्ये सगळं तेल गरम झाल्यानंतर कांदा घालायचा आहे। कांदा आता आपल्याला हळूवार परतवायचा आहे, कारण की तुम्ही कांदा जेवढा परतवाल ना तेवढा खमंगपणा आपल्या पावभाजीला उतरेल। सो आपण स्लोली आपण त्याला मंद आचेवरती कांदा छान भाजून घ्यायचा आहे। आता असंच कांदा भाजेपर्यंत मी साईडला इथे टोमॅटो कट करून घेते। आणि मी रेग्युलरली काय करते, हे माझ्या मम्मीकडून आम्ही शिकलो आहे की टोमॅटोचे जे बीज असतात ना मधले ते आम्ही नाही वापरत, ते गाळून घ्यायचे, म्हणजे जो टोमॅटोचा पल्प आहे तो यूज करायचा, पण जे बीज असतात ना, बिया असतात ना, ते नाही वापरायचे। सो तसं मी घेते आणि पल्प असं सगळं काढून घेतला। तोपर्यंत बघू शकता इथे कांदा माझा भाजून रेडी झालेला आहे। आणि थोडंसं चेक करत राहायचं मधी, कारण की मग साईडला आपण स्टीलच्या भांड्यात करतो तेव्हा साईडहून खूप तिथे लागण्याची शक्यता आहे, करपण्याची शक्यता आहे। सो माझा टोमॅटो इथे कट करून झाला आहे, तो त्यातलं थोडंसं अद्रक आणि लसूण त्याचं आता मला ठेचून घ्यायचं आहे। ठेचून झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कांद्यामध्ये। आता ते छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही प्रत्येक गोष्ट चांगली परतवूनच घालायला पाहिजे, कारण की आपण एक वर घातलं ना तो सो प्रॉपर आपण तेलामध्ये जे मिक्सिंग करतो ना, आता अद्रक लसूण हे पूर्ण कांद्याला लागलं पाहिजे। सो हे एकदा मिक्स झाल्यानंतर वाफ काढून घेतल्यानंतर मग आपल्याला बाकीचं पुढचं घालायचं आहे, कारण की आपण असं नाही केलं तर नुसतं कचवटपणा राहतो आणि थोडंसं अद्रक लसूण सगळीकडे नाही लागणार ॲट अ टाईम, म्हणून थोडंसं 2 मिनिट्स आपल्याला ते चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता कांदा आणि अद्रक लसूण चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला कॅप्सिकम टाकायचं, शिमला मिरची आणि टोमॅटो ॲड करायचं आहे, तो पण चांगला आपण तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। आता पूर्ण एकदा चांगलं मिक्स करून झाल्यानंतर सगळीकडे मिक्स होईल व्यवस्थित आणि आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे आणि तेच थोडासा भाज्यांचा कचवटपणा जाण्यासाठी आणि वाफेवर त्याला आपल्याला शिजू द्यायचे। आता हे भाज्या शिजेपर्यंत आपण कुकर चेक करायचा आहे। कुकरची शिट्टी शांत झाली आहे, सो कुकर आपला थंड झालेला आहे। बघू शकताय भाज्या खूप छान शिजलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पाणी पण थोडंसं त्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे
आणि मी ते चेक केलं की कुठे जळालं नाही आहे ना, कारण की स्टीलचा कुकर असला तर फार टेन्शन असतं. सो नाही, सगळं करेक्ट आहे. आणि आपण साईडला पण थोडं चेक करत राहायचं वाफून व्यवस्थित झालेत का, कारण की त्याही कुठे लागू नयेत किंवा करपू नयेत म्हणून. आता आपण हे गरम गरमच स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे छान पटकन एक स्मॅश होतं सगळ्या भाज्या व्हेजिटेबल्स. आता नेक्स्ट आता ही वाफवून झालेली आहे भाजी. सो आपण ह्याच्यामध्ये आता मसाले घालायचे. पहिल्यांदा हळद घातली आणि गोडा मसाला घरचा घातलेला आहे. नंतर लाल तिखट घातले. लाल तिखट तुम्ही 1-2 चमचे किंवा 3 चमचे घालायचे आहे. थोडंसं जास्त घातलं तरी चालेल, कारण की बटाटा आणि आपण जे मटार यूज करतो ना, त्याच्यामुळे थोडीशी चव जास्त तिखट नाही होत पावभाजी. सो तुम्ही थोडंसं जास्त घातलं तरी चालेल. आणि ही श्रीषा बघा खूप एक्सायटेड आहे पावभाजीसाठी. पाव घेऊन ती मला दाखवती आहे. आणि नंतर घालायचा आहे पावभाजी मसाला. मी इथे MTRचा वापरला आहे. जो कोणता अवेलेबल असेल तो मी वापरते. एव्हरेस्टचा पण छान असतो. सो एव्हरेस्टचा पण आम्ही कधी आणतो तेव्हा तोही वापरतो, तोही यूज करतो. आता नंतर चांगलं ते मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं टोमॅटोचं जे पल्प आपण काढला होता ना, तो त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. म्हणजे थोडंसं त्याला मसाले जळणार नाहीत आणि मसाले पण चांगले शिजतील. टोमॅटोचा जो पल्प काढला होता ना, तो ॲड करून घेऊया. असं गाळणीने छान गाळून घ्यायचं, म्हणजे बिया आपण त्याच्या टाकायच्या नाही आहेत आणि नुसतं पल्प आपला जो टोमॅटोचा रस असतो तो ॲड करायचा. तुम्ही बघू शकताय छान त्याला ग्रेव्ही टाईप आता आलेला आहे. आणि ते 2 मिनटं ठेवायचं तसंच. आणि आपण जे स्मॅश केलं आहे सगळे व्हेजिटेबल्स, ते थोडंसं आणखी एकदा कुठे राहिलं असेल तर स्मॅश करून घ्यायचं. आणि आता सगळे व्हेजिटेबल्स आपण त्या मसाल्यामध्ये ॲड करायचे. सो आपली आता ग्रेव्ही छान रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर कलर आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बटाटा घालतोय थोडंसं. आता ते थंड झाल्यानंतर बटाट्याचं जे आपलं व्हेजिटेबल्स आहे ते सगळे घट्ट झालेले असतात. सो नंतर त्याला आपण थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर मग आपण ते विसळून घेऊ शकतो, जे कुकरमध्ये राहिलेलं पाणी असेल ते. आता सगळे व्हेजिटेबल्स घालून झाल्यावरती पूर्ण ते मसाला पूर्ण व्हेजिटेबल्सना मिक्स करण्यासाठी चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गॅसचा फ्लेम ऑफ करू शकता किंवा बारीक फ्लेमवरती पण तुम्ही मिक्स करू शकता. एकदा मिक्स करून झाल्यानंतर आणि एकदा आपल्याला त्याला वाफ द्यायची आहे चांगली, म्हणजे ते मसाले सगळीकडे लागतील. लगेच पाणी नाही घालायचं. एक वाफ 1-2 मिनटं काढून झाल्यानंतर आता आपण जे राहिलेला स्टॉक आहे व्हेजिटेबलचा, जे पाणी घालून आपण त्याला पूर्ण कुकरमध्ये जे मिक्स करतो ना पाणी, सो ते आपण त्याच्यामध्ये आता घालून द्यायचं. तुम्ही ते गरम पाणी पण घालू शकता. सो गरम पाणी घातल्यामुळं जो पावभाजीचा कलर आहे तो मेंटेन राहतो, जो मसाल्याचा कलर आहे तोच नंतर छान मेंटेन राहतो. सो तुम्ही ते गरम पाणी पण वापरू शकता. आता बघू शकता छान रेडी झालेलं आहे मिक्सचर. आणि आता हे आपल्याला थोडंसं आणखी एकदा सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे ते मसाले आणि सगळे व्हेजिटेबल्स सगळे एकजीव होतील. आता एकदा मिक्स करून झाल्यानंतर आपण एकदा आणखी वाफेवरती त्याला शिजवायला ठेवायचं आहे 5 मिनिटं. आणि थोडं मध्ये मध्ये चेक करत राहायचं, कारण की आपलं जे पावभाजी आहे घातलेलं किंवा जे बटाटा आहे आपण जो यूज केलेला तो खाली चिटकू नये भांड्याला, म्हणून आपण वरचेवर 1-1 मिनिटांनी जरा चेक करत राहायचं. आणि जस्ट दोन्ही बाजूनी किंवा खालून वगैरे असं वरती मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही आणखी 2 मिनटं ठेवू शकता चांगली उकळी येण्यासाठी. सो आता आमची इथं ऑलमोस्ट पावभाजी रेडी आहे. आणि मेन जो असतो लास्ट इन्ग्रेडियंट, मीठ घातलं नाही आहे मी. सो आता मी लास्टला मीठ घालते आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि आणखी 1-2 मिनटं ठेवून द्यायचं गॅसवरती. साईडलाच मी ते तवा ठेवून दिलेला आहे, त्याच्यामध्ये पाव आपल्याला भाजायचे आहेत. मग तुम्ही बटरचा यूज करू शकता, तूप यूज करू शकता किंवा तेल यूज करू शकता. सो तवा गरम झाल्यानंतर इथे बटर मी फिरवलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला घातलेला आहे. तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता, पण मुलींची एवढी गडबड होती, थोडंसं लेट झालं होतं म्हणून आम्ही जास्त करत बसलो नाही. आणि त्याच्यामध्ये ब्रेड चांगले भाजून घेतले बटरमध्ये. आता एकवर असे सगळे पाव आम्ही भाजून घेतो आहे. आणि इथे पण पावभाजीला छान उकळी आलेली आहे. सो पावभाजी पूर्ण सगळी रेडी झालेली आहे. आता मी गॅसचा फ्लेम बंद करते आणि सर्विंगसाठी घेते.
आणि इथे सगळे एकवर एकवर आमचे पाव पण भाजून झालेले आहेत. पावभाजीची रेसिपी तुम्ही आता बघितली, इतकी इझी आहे ना की आपल्याला एखाद दिवशी खूप कंटाळा आला जेवणाचा, पण खूप भूक लागलेली असते अशा वेळेला, तर अशा वेळेला हा प्लॅन आपण करू शकतो. कारण की पाव जरी हेल्दी नसले तरी पाव भाजी ही आपण जे खातो ना पावासोबतची, म्हणजे आपण पावभाजी जे खातो ना ही खूप हेल्दी असते. कारण की आपण खूप सारे व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये ॲड केलेले असतात आणि ते एकजीव होऊन आपण जेव्हा ते खातो ना तेव्हा ते सगळे आपल्याला हेल्दी आपल्याला रेसिपी एक मिळते खाण्यासाठी. तुम्ही बघू शकता आता पावभाजी आमची रेडी आहे. भन्नाट एकदम मस्त कलर आलेला आहे पावभाजीचा. आणि थोडंसं बटर घालायचं, त्याच्यावरती थोडासा कांदा कोथिंबीर स्प्रिंकल करायचे आणि खाण्यासाठी रेडी आहे पावभाजी. तुम्ही बघू शकता. सो अशा प्रकारे होममेड पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? खूप इझी आणि खूप टेस्टी अशी पावभाजी रेडी होते आणि खूप लेंदी प्रोसेस नाही आहे, खूप इझी आहे प्रोसेस. सो तुम्ही ही फॉलो करून नक्की पावभाजी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा किंवा मला फोटो शेअर करा माझ्यासोबत. आणि अशा प्रकारे मी खाती आहे आता पावभाजी, आस्वाद घेते आहे पावभाजीचा. तर खूप छान झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.